सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 90वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा भाग एकदम रोमॅन्टिक रात्रीचा आहे बरं का. आणि फोनचे उपयोग ह्या भागामध्ये आपण कसे करतो या जीवनामध्ये ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर जेवण आटपून प्रिया हळूच कोणालाही कळू न देता गच्चीवर आली. गारवारा सुटला होता आणि अवकाशात चंद्रही आज तिच्या मनातल्या भावनांसारखाच शीतल चांदणं पसरवत होता. तेवढ्यात तिचा फोन थरथरला. शिवमचाच फोन होता. आणि प्रिया हळू आवाजात म्हणाली, हॅलो. अहो, एवढ्या रात्री कशाला फोन केला? आणि शिवम तिकडून दुसऱ्या बाजूने बेडवर आरामात पडलेल्या आवाजात एक प्रकारची ओढ होती बरं का त्याच्या. आणि म्हणाला, म्हटलं होतं ना तुझा आवाज ऐकल्याशिवाय मला झोप लागणार नाही म्हणून. आणि आज बघ, आज तर चांदणंही खूप सारं आहे. गच्चीवर आलीस का तू? प्रिया म्हणाली, हो आले. पण लवकर बोला, कोणीतरी बघितलं तर काय, उगाच मस्करी करतील हा माझी. आणि शिवम हसत म्हणला, कोणी बघणार नाही, आणि बघितलं तर बघू दे, तू माझी बायको आहेस. चोरी थोडीच करतोय आपण. प्रिया, खरं सांग ना, तिथे वारा कसा आहे ग, आणि कसं वाटतंय? असं समज की मी त्या वाऱ्यासोबत मीच तुला स्पर्श करतोय. आणि आता प्रिया डोळे लाजून मिटून घेतले तिने. काय बोलताय? ती अशी म्हणाली, खूपच रोमॅन्टिक होत आहे आज तुम्ही बरं का. आणि शिवम म्हणाला, होणारच ना, सकाळपासून तुला जवळ घ्यायची किती ओढ लागली होती मला. पण तो कापसाचा ढिगारा, ती हळद, आणि मग तू माझ्या मांडीवर बसलेली असताना तुझा तो श्वास माझ्या मानेला स्पर्श करत होता. प्रिया, आता इकडे खूप एकटं वाटतंय ग मला. असा तो विचार करतोय की मनातच की तुझ्याकडे धावत एकदा यावं आणि तुला घट्ट मिठी मारावी बघ. आणि प्रिया आता श्वास रोखून म्हणली, अहो बस करा ना, मला इथे राहणं कठीण होतंय आता. तुमची आठवण येते मला. शिव म्हणला, येते ना, मग एक ना, डोळे मिटून घे आणि विचार कर की मी तुझ्या अगदी मागे उभा आहे. माझे हात तुझ्या कमरेवर आहेत आणि मी तुझ्या मानेवर हळूच ओठ टेकवतोय. तो विंचू चावल्यासारखे होते का आता तुला? आता प्रिया शहारून जाते आणि तिच्या शरीरावर काटा पण येतो. ती म्हणाली, अहो तुम्ही खूपच खोडकर आहात हा. विंचू चावलाय असं म्हटलं तर तुम्ही आता त्याचाच फायदा घेताय का? शिव म्हणाला, फायदा नाही ग, हे प्रेम आहे ना. तुला आठवतंय का, आपण पहिल्यांदा जेव्हा असेच फोनवर बोललो होतो तेव्हा तू किती लाजत होतीस. पण आज तुझा आवाज ऐकताना मला जाणीव होते की तू सुद्धा माझ्या प्रेमात किती खोल बुडाली आहेस म्हणून. प्रिया, आय लव्ह यू. आता प्रिया काही क्षण राहते, मग खूप प्रेमळ स्वरात म्हणते, आय लव्ह यू टू. अहो, लवकर या ना मला न्यायला. आता तुमच्याशिवाय एक क्षणही करमत नाही मला इथे. शिव म्हणाला, उद्याचा दिवस कसं तरी काढ, मग बघ तुला असं काही मिठीत घेईन की पुन्हा लांब जायचं तू नावही काढणार नाहीस. बरं आता जा आणि झोप. पण स्वप्नात फक्त मीच असायला हवा आहे हा तुझ्या, समजलं? आणि प्रिया हसून म्हणाली, हो समजलं आहे अहो सरकार, शुभरात्री. आणि शिवम पण म्हणाला, शुभरात्री आणि सरकार. प्रियाने फोन ठेवला आणि स्वतःच्याच मिठीत स्वतःला सावरत चंद्राकडे बघून हसू लागली. शिवमच्या शब्दांनी नशा खरोखरच एखाद्या विंचवासारख्या विषासारखी चढली होती बरं का तिला. 2 दिवस झाले, 2 दिवस उलटून गेले होते शिवमच्या अस्मीच्या घरात. पण शिवमच्या घरात आज सकाळपासूनच सगळी मंडळी जमली होती.
अतुल, जान्हवी, पल्लवी, सचिन सगळे आले होते असेच गप्पा मारण्यासाठी म्हणून. शिवम मात्र आज सारखा सारखा अस्वस्थ होऊन घड्याळाकडे बघत होता. शेवटी तो न राहून सगळेजण चहा पित होते आणि त्याने चहा पिता पिता विषय काढलाच. शिवम थोडा घसा साफ करत म्हणला, आईसाहेब ओ आईसाहेब, आता 2 दिवस झालेत ना प्रिया तिकडे जाऊन. म्हणजे अस्मीचं पण मन लागलं असेल ना आता. मग मग आता जायचं का आपण प्रियाला आणायला. आणि हे ऐकताच पल्लवीने अतुलकडे बघून डोळा मारत म्हणाली. आणि तसा हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली, जी वादळ येण्यापूर्वीची असते तशी. पण आता सचिन मोठ्याने हसत म्हणाला, अरे वा शिवमराजे, आज काय पाऊस पडणार का. पाऊस पडणार आहे की काय. 2 दिवसांत तुम्हाला शेतातल्या कापसापेक्षा जास्त काळजी तिकडच्या कळीची आहे वाटतंय, हो ना. आणि अतुल म्हणाला, अरे सचिन, तुला काय माहिती रे, लग्नानंतरचे 2 दिवस म्हणजे 2 युगांसारखे वाटतात बाबा. बरं का, काल रात्री हा गच्चीवर फिरत होता आणि मला वाटलं होतं कापसात अळ्या पडल्यात की काय हेच बघतोय वाटतं. पण राजे साहेब तर चंद्राशी बोलत होते त्यांच्या. आणि जान्हवी चिडवत म्हणाले, आईसाहेब बघा ना, प्रिया शिवाय भाऊजींचा चेहरा कसा सुकलेला पाल्यासारखा दिसतोय, हो ना. आज तर त्याने चहामध्ये साखरेऐवजी मीठ टाकलं असतं ना, इतकं लक्ष त्यांचं कुठेतरी होतं, ते पण कळलं नसतं त्यांना. आबासाहेब आता हसून मिशीवर ताव मारत म्हणाले, अहो राजे, जरा धीर धरा हो, आम्ही पण लग्न केले आहेत, पण 2 दिवसात इतकी तडफड, बापरे बाप. बरं झालं का चैतन्य जर ट्रेनिंगला गेलाय, नाहीतर त्याने तुला विरह काय असतो ना यावर नक्की भाषण दिलं असतं बरं का. आईसाहेब आता हसत म्हणल्या आणि शिवमच्या जवळ गेल्या. काय हो राजे, 2 दिवस झालेत ना. 2 दिवस झाले नाही तोच आणायला जायचा विचार करताय का प्रियाला, म्हणूनच विचारताय ना. पण अस्मीने फोनवर सांगितलं आहे की वहिनीला अजून 2-4 दिवस इथेच राहू द्या म्हणून. खूप मजा येते तिथे त्यांना. आता शिवम थोडा गोंधळून म्हणाला, नाही म्हणजे तिला तिकडे त्रास नको ना व्हायला, म्हणून म्हटलं मी, म्हणून विचारत होतो आईसाहेब. आणि आबासाहेब, व्यापारी फळबागा बघायला येणार आहेत ना, मग घरात कोणीतरी हवं आहे की नाही म्हणून. आता पल्लवीमध्येच तोडत म्हणाली, हो हो, व्यापारी फळबागा बघायला येणार आणि आमचे मित्र प्रियाला बघायला जाणार. काय लॉजिक आहे मित्रा तुमचं. बरं सचिन, आपण एक काम करूया, शिवमच्या बदली आपणच जायचं का प्रियाला आणायला. सचिन म्हणाला, नाही ग पल्लवी, आपल्याला बघून साहेबांचा BP लो होईल ग. त्यांना फक्त प्रिया नावाचं टॉनिक हवं आहे आता, आणि तेच बरं करू शकतं त्यांना. तसे सगळे जोरात खूप हसायला लागले. शिवमचा चेहरा आता एकदम लाल झाला होता. तो तिथून निसटण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात पण अतुलने त्याचा हात पकडला. अतुल म्हणला, ए थांब थांब, कुठे निघालास. आईसाहेब, एक अट टाकूया, जर शिवमने सगळ्यांना आज हॉटेलमध्ये जेवायला नेलं तरच त्याला आज प्रिया वहिनीला आणायला परवानगी मिळेल, जमेल का. काय म्हणता मग राजे. आबासाहेब म्हणाले, मान्य आहे का राजे तुम्हाला, आहे का मंजूर. शिवम आता शेवटी हसून हार मानत म्हणाला, ठीक आहे बाबा, ठीक आहे, नेतो तुम्हाला सगळ्यांना जेवायला, पण आता परवानगी द्या ना, निघतो मी तिला आणायला, नाहीतर ही जान्हवी वहिनी आणि पल्लवी मला बोलून बोलून इथेच संपवतील. असं म्हणून तो निघाला. आणि जान्हवी म्हणाली, जा जा भाऊजी लवकर, नाहीतर
तुमचा विंचू तिथे अस्मीच्या घरी कोणाला तरी चावेल. आता शिवमने पटकन गाडीची चावी उचलली आणि बाहेर धावला. मागे हॉलमध्ये फक्त हसण्याचाच आवाज येत होता. घरच्यांची बोलणी खाऊन आणि सगळ्यांना जेवणाचं आश्वासन देऊन शिवम सुसाट वेगाने गाडी चालवत अस्मीच्या घरी पोचला. मनामध्ये फक्त एकच विचार होता, प्रिया 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 प्रिया. तो दारात पोचला तशी अस्मीने त्याला दुरूनच पाहिलं आणि जोरात ओरडली, अगं वहिनी, बघ कोण आलंय, तुझं विंचू आलाय ग. आणि तशी प्रिया सुद्धा हसली. प्रिया स्वयंपाकघरात होती. अस्मीचं ओरडणं ऐकून ती धावतच बाहेर आली. शिवम पांढरा शुभ्र शर्ट, डोळ्यांवर गॉगल आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती त्याच्या आज, आणि तेच घेऊन उभा होता तो. दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या. प्रियाच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती, पण समोर अस्मी उभी होती असल्याने तिने स्वतःला सावरलं. आणि अस्मी चिडवत म्हणाली, काय रे दादा, 2 दिवसांतच रस्ता चुकलास की काय इकडे यायचा का? कोणी पत्ता सांगितला का तुला इथला? आणि शिवम गोंधळून पण हसून म्हणाला, गबगस ग शैतान की नानी, आबासाहेबांनी सांगितलं आहे की पाहुणचाराला जा म्हणून आलोय, कळलं का? अस्मी म्हणाली, हो हो माहिती आहे ना, कोणता पाहुणचार हवाय तुला? बरं वहिनी, जा आता, दादा आलाय ना, दादा आलाय म्हटलं पाणी तरी द्या त्यांना. प्रिया आत गेली आणि पाण्याचा ग्लास घेऊन आली. शिवमने पाणी घेताना जाणीवपूर्वक तिच्या बोटांना स्पर्श केला. तो स्पर्श होताच प्रियाच्या अंगावर काटा आला. तिने डोळे मोठे करून शिवमकडे बघितलं. जणू ती म्हणत होती, अहो वेडे आहात काय, कुणी बघेल ना. पण शिवम आज पूर्ण मूडमध्ये होता बरं का. प्रिया म्हणाली, पण हळू आवाजात म्हणाली बरं का, कसे आहात, जेवलात का? आणि शिवम तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, भूक तर खूप लागली होती ग, पण इथे आल्यावर आता पोट भरलंय असं वाटतंय मला तुला बघूनच. तेवढ्यात अस्मीचे सासरे म्हणजे चैतन्यचे बाबा बाहेरून आले. ते म्हणाले, या या राजे, किती दिवसांनी आलात हो. सुनबाई, आज तुमच्या दादांसाठी खास बेत करा बरं का. शिवम म्हणाला, नको नको आबा, काही गरज नाही, मी फक्त तर तिला म्हणजे अस्मीची खुशाली विचारायला आलो होतो. आणि तसं पण प्रियाला आणि अस्मी मध्येच हसत म्हणाली, हो का, मग विचार ना, मी इथेच उभी आहे. अरे दादा, पण तू तर माझ्याकडे बघत सुद्धा नाहीस रे. तुझं लक्ष तर वहिनीच्या हातातील त्या बांगड्यांकडेच आहे. तसे सगळे खूप हसले आणि शिवम पार गोरामोरा झाला होता बरं का. दुपारच्या जेवणाचा बेत झाला. जेवताना शिवमची ताट प्रियाचं ताट एका शेजारीच होतं. आणि प्रिया शिवमला भाजी वाढायला आली तेव्हा शिवमने हळू तिच्या साडीचा पदर हाताने ओढला. आणि प्रिया तो सांभाळत हळूच म्हणाली, काय करताय, काकू बघतील ना. शिवम म्हणाला, बघू दे ना, मग त्यांना पण कळू दे की त्यांच्या जावयाचे हाल काय झालेत 2 दिवसांत. आणि जेवण झाल्यावर अस्मी म्हणाली, दादा तू जरा वेळ विश्रांती घ्या, वहिनी तू पण जा रूममध्ये, दादांना काही हवं नको ते बघा. अस्मीने आता मुद्दाम दोघांना एकांतात सोडलं होतं. शिवम रूममध्ये गेला आणि मागे प्रिया आली होती. तिने दार लावणार तेवढ्यात शिवमने तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली. आणि प्रिया घाबरून म्हणाली, अहो सोडा, कुणी येईल ना, अस्मी बाहेरच आहे, बघितलंय ना.
आणि शिव तिच्या मानेवर डोकं टिकून म्हणाला, येऊ दे ना मग, 2 दिवस झालेत. माझं मला माहिती आहे मी कसं काढलेत. तू फोनवर सांगत होतीस ना की खूप मजा येईल म्हणून, आणि खूप मजा येते तुला इथे. आता सांग ना, माझ्याशिवाय करमतं का ग तुला? आणि प्रिया वळून त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, खूप आठवण येत होती हो तुमची, पण तुमची चेष्टा करायला ना मज्जा फार येते ना म्हणून. आणि शिव म्हणाला, हो का, मग आता या चेष्टेची सजा तर मिळणारच ना तुला. असं म्हणून त्याने तिला खूप जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर एक किस केला, तो पण खूप प्रेमळ. दोघांच्याही मनात प्रेमाचा ओलावा होता. पण तेवढ्यात बाहेरून अस्मीचा आवाज आला. ती म्हणाली, वहिनी चहा ठेवू का, की दादांची अजून विश्रांती संपली नाही? आणि प्रिया पटकन दूर होत झाली, पण लाजत लाजत बाहेर पळाली. शिवम मात्र खिडकीतून बाहेर बघत हसत होता. त्याला माहिती होतं की आता ती जातानाही राणी सरकार आपल्या सोबतच असणार आहे म्हणून. आता चैतन्याचा आणि अस्मीचं फोनवरचं बोलणं बघूयात. शिव आणि प्रियाचा रोमॅन्टिक क्षण सुरू असताना बाहेर हॉलमध्ये अस्मीचा फोन वाजला. फोनवर स्वराज्य म्हणजे चैतन्य असं नाव बघून अस्मीच्या चेहऱ्यावर एक निराळीच चमक आली होती. ती पटकन गेले जाऊन उभी राहिली आणि तिने हळू आवाजात फोन घेतला आणि हसून म्हणाली, हॅलो, ट्रेनिंग संपली की काय साहेबांचं? आज वेळेच्या आधीच फोन आलाय म्हटलं तुमचा. आणि चैतन्य दुसरीकडून आवाजात थोडा थकवा पण प्रेम होतं बरं का. ट्रेनिंग तर सुरूच आहे ग, पण आज ना मन काही ग्राउंडवर लागतच नाही माझं. असं वाटत होतं की कधी एकदा ब्रॅकेटमध्ये जातोय आणि तुझा आवाज ऐकतोय. कशी आहेस राणी साहेब? अस्मी म्हणाली, मी ठीक आहे हो, पण तुमचं काहीतरी चुकतंय. आज चक्क रोमॅन्टिक मूडमध्ये बोलताय तुम्ही, आणि रोमॅन्टिक मूडमध्ये दिसताय पण. तिथे कोणी दुसरी आवडली की काय? आणि ना आवडली असेल तर तसं सांगा. चैतन्य हसत म्हणला, दुसरी? अगं इथे आजूबाजूला फक्त रांगडे पोलीस आणि हातात काठ्या आहेत त्यांच्या, कुठली दुसरी आवडणार मला? तुझ्या त्या कोमल हातांची आणि केसांच्या सुगंधाची आठवण येते ग मला. इथल्या मातीच्या वासात सुद्धा मला तुझ्या साडीचा सुगंध येतोय. इतकं वेळ लावलंयस तू मला एकच दिवसात. आणि अस्मी लाजून डोळे मिटते. अहो बस करा हो ना, इथे दादा आलेत वहिनीला न्यायला, आणि तुमचं तिकडे काय? हे असं सुरू आहे का? कुणी ऐकलं तर काय म्हणतील? चैतन्य म्हणला, ऐकू दे की मग, अधिकृत बायको आहेस तू माझी. बरं ऐक ना, आज तिथे चांदणं कसं आहे ग? इकडे तर चंद्र अगदी तुझ्यासारखाच दिसतोय, शीतल एकदम. असं वाटतंय की त्या चंद्राच्या प्रकाशातून हात घालून तुला इकडे ओढून घ्यावं आणि या वर्दीच्या मिठीत तुला घट्ट पकडून ठेवावं असं वाटतंय. आता अस्मी शहरून जाते आणि म्हणाली, अहो तुम्ही खूप बदललात हो ट्रेनिंगला गेल्यापासून. साधे सरळ वाटणारे तुम्ही पण इतके रोमॅन्टिक कसे झालात हो? सांगा ना, तुम्हाला तिथे कुणी आवडली का दुसरी? आणि चैतन्य हसून म्हणाला, अगं वेडे, यालाच तर विरह म्हणतात ग. जेव्हा तू जवळ असतेस तेव्हा शब्द सुचत नाहीत, पण आता लांब आहेस तर प्रत्येक श्वासात तुझीच जाणीव होते मला. तुझा तुझा तो रागवणं, ते हसणं, आणि जेव्हा मी तुला जवळ घेतो तेव्हा तुझी ती धडधड, सगळं आठवतंय मला. खूप आठवण येते तुझी अस्मी.
आणि अस्मीने तिचे डोळे थोडे ओलावले होते. पण मला पण येते हो, लवकर या ना. घर अगदी रिकामं वाटतंय तुमच्या विना. दादा आणि वहिनी यांना बघून मला तुमची अजून आठवण येते आणि आणखीन ओढ लागली तुमची. आणि चैतन्य म्हणाला, लवकरच येईल हा, ट्रेनिंग संपली की. आणि जेव्हा येईल ना तेव्हा तुला एक क्षणही स्वतःपासून दूर होऊ देणार नाही. तोपर्यंत माझं प्रेम काळजात जपून ठेव. आय लव्ह यू अस्मी. आणि अस्मी पण खूप प्रेमाने म्हणाली, आय लव्ह यू टू. अहो, जपून राहा स्वतःला. अस्मीने फोन ठेवला आणि ती तशीच गॅलरीत उभी राहून आकाशाकडे बघू लागली. तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू सांगत होतं की लांब असूनही चैतन्य तिच्या हृदयाच्या किती जवळ होता. धन्यवाद.